पाळण्यामध्ये झोपलेल्या बाळाच्या गळ्याला कपड्याचा फास बसल्याने 1.5 वर्षीय बाळाचा दुर्दैवी मृत्यू। गायमुख नगर येथील घटना। पुसद शहराचा भाग असलेल्या ग्रामपंचायत गायमुख नगर येथे एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे आणि सदर घटना ही पालकांच्या चिंतेत भर टाकणारी सुद्धा आहे। घटना अशी की दिनांक 15 मे 2025 रोजीच्या रात्री 10 ते 11 वाजताच्या सुमारास गायमुख नगर येथील रहिवाशी अर्जुन चव्हाण यांची मुलगी सानवी अर्जुन चव्हाण वय अंदाजे 1.5 वर्ष ही नेहमीप्रमाणे पाळण्यात झोक्यात झोपून होती। घरच्यांमार्फत ती बाहेर येऊ नये म्हणून तिला स्टॉलच्या साहाय्याने बांधण्यात आले। रात्री 10 ते 11 वाजताच्या सुमारास वडील मद्यपान करून घरात झोपून होते तर आई बाहेर होती। या दरम्यान 1.5 वर्षीय सानवी ही त्या पाळण्यातून ऑब्लिक झोक्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना पाळण्याच्या मधोमध बांधलेल्या स्टॉलला 1.5 वर्षीय सानवीचा गळा अडकला आणि झालेल्या धडपडीमध्ये तो स्टॉल आणखीही गळ्याला घट्ट झाला आणि यातच 1.5 वर्षीय सानवी या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेची माहिती वसंतनगर पोलीस स्टेशन येथे होताच पोलिसांमार्फत तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून 1.5 वर्षीय सानवी बाळाच्या मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणण्यात आले। दिनांक 16 मे 2025 रोजीच्या दुपारी 2 ते 2:30 वाजताच्या सुमारास बाळाचे शवविच्छेदन करून मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला। यावेळी उपजिल्हा रुग्णालय येथे वसंतनगर पोलीस स्टेशन येथील ठाणेदार सतीश जाधव सह पोलीस स्टेशन येथील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपले द टाइम्स ऑफ पुसद न्यूज चॅनल मार्फत सुद्धा सर्व पालकांना आवाहन करण्यात येते की आपल्या बाळाला पाळण्यात अथवा झोक्यात झोपू घालत असताना शक्यतो त्यास कपड्याने बांधू नये आणि बांधले असल्यास त्या ठिकाणी जातीने हजर राहावे जेणेकरून अशा प्रकारची पुन्हा घटना घडणार नाही।